केरल को सलामी देगा, राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे। तो भारत माता की, भारत माता की, स्वतंत्र दिन, स्वतंत्र दिन, महात्मा गांधी की, महात्मा गांधी की, भारत माता की जय। माननीय आमदार महोदय हार्दिक गुजारिश कृपया मंच पर पधारे, सानिध्य में आमंत्रण स्वीकार कीजिए। प्लीज वेलकम। यानंतर मी आपल्या चिखली नगर परिषदेचे मुख्य सोडण्यात येणार आहेत। यानंतर पुढील संचालन आदरणीय इंग्रज करतील अशी त्यांना विनंती करतो। शासकीय ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे। यानंतर आपल्या नगर परिषदेला कचरा वाहतूक करणे आणि आपलं शहर अति जुनं गाव विशेषतः फार गल्लीबोळ्या लहान असल्यामुळं आपल्याला अग्निशमनच्या वाहनांसाठी फार अडचण जात होती। त्या निमित्तानं आपण माननीय आमदार महोदयांना ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली। त्यावेळेस त्यांनी आपल्याला तात्काळ 2 बुलेट मोटरसायकल्स त्या अग्निशमन दलासाठी उपलब्ध करून दिल्या। तसेच आपल्याला कचरा वाहतुकीसाठी वाहनं कमी पडत होती, त्या संदर्भातही माननीय आमदार महोदयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्याला 2 आता घंटागाड्या दिलेल्या आहेत। अजूनही काही गाड्या प्रस्तावित आहेत। तसेच आपल्या चिखली नगर परिषदेला 1993 पूर्वी जे सफाई कामगार रोजंदारीवर होते, त्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी तत्कालीन प्रशासन असेल, त्यावेळेसचे आमच्या नगर परिषदा असतील, त्यावेळेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, यांनी त्या लोकांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले। 1996 मध्ये ते सफाई कामगार जे 93 पूर्वी रोजंदारीवर होते ते 96 मध्ये सेवेत कायम झाले, परंतु त्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू नव्हता। ही बाब वर्षानुवर्ष साधारणतः 96 पासून प्रलंबित होती। याबाबत हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रभर प्रलंबित होता, परंतु 2019 मध्ये या विषयाला खऱ्या अर्थानं माननीय आमदार महोदयांनी त्यावेळेस जिल्हा परिषदच्या त्या सभापती असताना या विषयाला हात घातला आणि 2019 मध्ये तत्कालीन माननीय नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली आणि त्या सभेत असं लक्षात आलं की विविध विभागाचे आदेश असल्यामुळं याला रोजंदारी कर्मचाऱ्यांना जे कायम केलेले त्यांना वारसा हक्क देण्यासाठी अडचण निर्माण झाली होती। त्या 2019च्या सभेत माननीय नगरविकास मंत्री असतील, माननीय आमदार महोदय असतील, विशेषतः महाले साहेब त्या कार्याला महाले साहेबांना ते आयोजन केलेलं होतं त्या मिटिंगच्या संदर्भात। त्यावेळेस ती सभा झाली आणि एक त्याच्यातून मार्ग निघाला की समाज कल्याण विभागानं याच्यात लक्ष घालून, हे ऑन रेकॉर्ड आहे, ते प्रोसिडिंग आपल्या नगरपालिकेला आहे की याच्यात लक्ष घालून हे सगळे जे विविध विभागाचे आदेश आहेत, नगर विकास विभागाचे वर्ग मार्गदर्शन असतील, डीएमए साहेबांचे वेगळे असतील, समाज कल्याणचे वेगळे असतील, त्याच्यामुळे हा प्रश्न प्रलंबित होता। परंतु 2019च्या त्या याच्यामुळं
त्यावेळेस एक निश्चित झालं की समाज कल्याणाच्यातून मार्ग काढला पाहिजे आणि 24 मार्च 2023ला एक एकत्रित शासन निर्णय निघून या सफाई कामगारांच्या सगळ्या बाबतीसाठी एक समाज कल्याणचे निर्देशच सगळ्यांनी पाळले पाहिजे असं एक निष्पन्न झालं आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा जो प्रश्न प्रलंबित होता तो मार्गी लागला. या नंदू सखाराम वेंगड यांच्या वारस आहेत. हा प्रश्न साधारण 30 वर्षापासून प्रलंबित होता. विवाजी जाधव हे मृत पावलेले त्यांचे वारस सचिन अशोक जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंच द्यावं. यांचे वारस विशाल दीपक जाधव. जाधव हे सेवानिवृत्त झालेले आपले आता 2-3 महिन्यापूर्वी. त्यांचे वारस मंगेश शरद जाधव यांना विनंती करतो की त्यांनी विचारणा करावी. गुलाब हे पण आता 2 महिन्यापूर्वी रिटायर झाले. त्यांच्याही वारस विजय गुलाब भिशे. जे शिक्षक मिळालेले आहेत आपल्याला ते शारिक नावेद खान, अनीस खान. इरमाई शेख जलील. त्यांचे वडील हा आदेश स्वीकारतील असेल. नमस्कार. मी विशेषकर ताईंचा आभारी आहे कारण त्यांना मला संधी दिली की माझी मुलगी बिमार आहे, ती बाळातीन झालेली आहे. एक संजोगची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस काळुशे डॉक्टर साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या क्षणात मला नातू झाला त्याच्या दुसऱ्या क्षणातच मला कॉल आला तर आपल्या मुलीचा सिलेक्शन झालेला आहे. तो धन्यवाद ताई, आपण मला संधी दिली ऑर्डर घेण्याची. साहेब असतील, दत्ताभाऊ असतील आणि उपस्थित सर्व पत्रकार, आमचे बँकवादक, आमचे सर्व कर्मचारी, आमचे सर्व माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी या ठिकाणी विधानसभेतल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना, समस्त शेतकरी बांधवांना, माझ्या सर्व तरुण बांधवांना या ठिकाणी देते. आजचा स्वातंत्र्य दिन हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे. खास करून या चिखली विधानसभेतल्या माता भगिनींची साठीची जी लाडकी योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेचा शुभारंभ सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. ध्वजारोहण करत असतानाच एका आमच्या ताईच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी पाठवलेली ओवाळणी आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधला सगळ्यात मोठा ध्वज हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान चिखली या ठिकाणी ध्वजाचं ध्वजारोहण आपण करतो. त्यामुळे साहजिक आहे एक वेगळं महत्त्व
या ध्वजारोहणाला आहे. ते चांगल्या पद्धतीने प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे नियोजन केलं. नगरपालिकेच्या वतीने वारसा हक्कांना त्या ठिकाणी आपण त्यांचा हक्क दिला. मेहतर समाज सोडून बाकी समाजाला हा वारसा हक्क मिळत नव्हता. मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून आपण हा वारसा हक्क मिळवून दिला. नगरपालिकेच्याच वतीने एखादी इमर्जन्सी जर का आली आणि अशा इमर्जन्सीच्या काळामध्ये त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची जी आपली व्हॅन आहे, गाडी आहे, ती शहरातल्या गल्ली बोळांमध्ये जाऊ शकत नव्हती. तर एक 2 व्हीलर्स त्या ठिकाणी असल्या पाहिजेत अशी आपली मागणी होती. ही 2 व्हीलरसुद्धा आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे. घंटा गाड्या आपण आज 2 त्याचा सुद्धा या ठिकाणी शुभारंभ करत आहोत. काही घंटा गाड्या ह्या नादुरुस्त होतात आणि मग त्या जेव्हा दुरुस्तीला गॅरेजला पाठवतो तर 15 दिवस, महिना त्या ठिकाणी कधी-कधी वेळ लागतो आणि अशा या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी ह्या एक्सेस घंटा गाड्या आपण मागणी केली होती. त्यासुद्धा मिळालेल्या आहेत. पुन्हा आपल्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य देण्याची घोषणा केली होती आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी हेक्टरी ₹5,000 अनुदान हे सरकार देणार आहे. त्या संदर्भातल्या याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. ही पीक पाहणीची अट ही शासनाने शिथिल करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे परंतु त्यांची नावं आलेली नाहीयेत, अशा शेतकऱ्यांनी प्राधान्याने कृषी विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी अर्ज करावा.